पुढे आल्याच्या नंतर सुभेदार मेजर पद मिळालं आणि 50 रुपये पेन्शन बसलं. आता 50 रुपयाच्या पेन्शनमध्ये 3 मुले, बाळाराम आनंद भीमराव, 2 मुली, तुळसाला मंजुळा, 5, 2 पती पत्नी. आता 50 रुपयाच्या पेन्शनमध्ये त्यांचं आरोग्य, मुलांचं शिक्षण कसं भागणार? आता पर्याय दुसरा नोकरीशिवाय नाही. 2-4 ठिकाणी अर्ज केले. सातारावरून एक कॉल आला सुभेदारांना, PWD खात्याचे नगर परिषद तलाव बांधायचे कामं सुरू आहेत, तुम्ही आलात, मजुरांचं पगार वाटण्याचं काम देऊ. बिराड अवसरनं सातारला सदर बाजारमध्ये स्थायिक झालं. तिथे 4 वर्ष काम चाललं, परंतु त्या माते सुळाचा विकार होता बाबासाहेबांच्या आईला. तिथं निधन झालं. तिथं समाधी आहे सातारला. जेव्हा 6 वर्ष पूर्ण झाले ना, तेव्हा प्रतापसिंग हायस्कूलला नाव टाकलं वडिलांनी सर्व मुलांचं. त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं नाव भिवा रामजी, या गावाचं नाव आंबडवे आहे. भिवा रामजी आंबडवेकर. तेव्हा गुरुजी ब्राह्मण आंबेडकर नव्हते, जोशी गुरुजी होते. जोशी गुरुजीने बोलून घेतलं, भिवा तुझ्या वडिलांना बोलवलं. गेले सुभेदार. गुरुजी काय म्हणतात, ते भिवा रामजी आंबेडकर हे तुमचं नाव कसं? आम्ही फिरतीवर असतो, आता सध्या सातारला आहोत, परंतु कोकणामध्ये जे आमचं गाव आहे आंबडवे, ते याला आठवणीसाठी आम्ही दिलं, म्हणजे उच्चारणासाठी आणलेलं आहे. आंबेडकर लिहिलं चालेल का हो? तिथपासून भिवा रामजी आंबेडकर झाले. तर कुणीतरी शांतपती केलेली आहे. बाबासाहेब शिकत असताना आंबेडकर आडनावाचे ब्राह्मण गुरुजी होते, त्याने स्वतःचं आडनाव दिलं. हुशार विद्यार्थी म्हणून भाजी पोळी द्यायचे, तो काळ असा होता. अस्पृश्यांची सावली देखील सण होत नव्हती. 4 वर्ष ते काम संपलं. परत ते आले दापोलीला. हे जेव्हा घर चांगलं होतं ना, तेव्हा कोण आहे बोटीचा धक्का दाभोळ बैलगाडीने कॅम्प दापोली, तिथून आता आपल्या गावीच आला. दापोली अंबडवे 61 किलोमीटर पायी प्रवास मुलांना घेऊन सुभेदार जेव्हा घर चांगलं होतं तेव्हा करायचे. आणि उन्हाळे आणि मग इथून चालत कॅम्प दाखवले, बैलगाडीने दाभोळ बंदर, तिथून प्रस्त मुंबई. मग डबकचाळ होती ना, जेव्हा कृष्णगडच्या पुढं, तिथं आता कामगार स्टेडियम झालं. परंतु थोडे दिवस तिथे बाबासाहेब 11वी मॅट्रिक होईपर्यंत राहिले तिथे, आणि मग ती तुटली. परंतु ते 11वी मॅट्रिक झाल्याच्या नंतर गाव लक्षात ठेवू. सिंधुदुर्गमध्ये कुडाळ तालुक्यामध्ये केडूस गाव आहे. जसं आंबडवचं आंबेडकर, तसं केडूसचे केडूसकर गुरुजी, पण ते गोमांतक मराठा. त्यांचं खरं नाव कृष्णाजी अर्जुन कदम. त्याने बाबासाहेब 11वी मॅट्रिकमध्ये मागासवर्गीयामध्ये पहिला मुलगा आला. पण सुभेदारांना सांगितलं आता आम्ही सत्कार करतो. तर सुभेदार बोलले, नाही, मुलांना सत्कार करायची गरज नाही, सत्कार केला का मुलांना हवेत तरंगल्यासारखं वाट, काय गरज नाही. तरी पण त्याला मध्यस्थी करून गुरुजीने, कृष्णाजी अर्जुन केळकर गुरुजीने बाबासाहेबांचा सत्कार केला. एक फॉरेनरने इंग्लिशमध्ये लिहिलं होतं बुद्धाचं चरित्र, त्याचा अनुवाद केला मराठीत आणि द्यायचं होतं कोणाला? महाराजा सयाजीराव गायकवाड. ते पुस्तक गायकवाडांना देतात, ते बाबासाहेबांना लिहिलं, सत्कार करला. तर बाबासाहेबांना जेव्हा वाचलं, प्रज्ञाशील करुणा जातीयता नाही बोलतो, माझ्या धर्मात आलं तर समुद्रासारखा आहे. तर प्रज्ञाशील करुणा, माणसाने माणसाची मदत करावी. तर हा धम्म माझ्या समाजाचा, माझ्या देशाचा आणि पर्यायानं जगातला ह्याची गरज आहे. कारण तो विज्ञानावर आधारित, त्याच्यात पाकण अंधश्रद्धा नाही. तर त्याच्यानंतर तो ते बुक घेतलं. परंतु MA, PhD, DSc, LLD, D.Litt, बॅरिस्टर होईपर्यंत सर्व धर्माचा अभ्यास केला आणि डिग्र्या पण मिळवल्या. पण जेव्हा लक्षात आलं की
बुद्धाने सांगितलं ना की मी एक मानव आहे तुमच्यासारखा, तुमच्या आईवडिलांच्या पोटी जन्म तुम्ही घेतला असं माझं झालं, परंतु मी काय देव नाही, मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही, मोक्ष तुम्ही मिळवायचा. मी जे पंचशिला अष्टशिला 10 पारमिता काढलेल्या आहेत त्याच्या नियमाने तुम्ही चाललात तर तुमचं कल्याण होईल. परंतु आता मी तुम्हाला म्हाडचा रस्ता झाला, तुम्ही खाली समुद्राकडे गेलो, माझी चूक नाही ती तुमची चूक आहे. म्हणून ज्या मार्गात मी दाखवून त्या चाला तर तुमचं कल्याण होईल. ते बाबासाहेबांच्या लक्षात आल्याच्या नंतर सर्व धर्माचा अभ्यास केल्याच्या नंतर येशू ख्रिस्त बोलतोय, मी अल्लाचा प्रेषित आहे, तुमची दुःख जरा मी नष्ट करा आलो, दुधा तपाच्या देशात जायचं माझं बाप दीक्षा घ्या. म्हणजे श्रेय स्वतःकडे गेले. कृष्णा बोलतात अर्जुना तुम्हाला शरण आहे, तुझी पाप नष्ट केले. मोहम्मदगर बोलतो अल्लाचा प्रसिद्ध आहे, मी खाली आलं तुमची पापानं जा. बुद्धाने सांगितलं मी मला एक गुरु माना, परंतु मोक्ष तुम्ही मिळवायचा, मार्गदाता मी मोक्षदाता नाही. तिथे बाबासाहेबांना विज्ञानाचा धर्म पटल्याच्या नंतर 1456 बाबासाहेबांनी दीक्षा घेतली. देशावर आणि कोकणात दीक्षा घेतली सुरू झाली. अशी परिस्थिती आहे. बरं, जय भीम. जय भीम.